भाऊ काम तर फक्त पाईप फिटिंगचं चालू होतं, पण भिंत फोडता फोडता एवढा धुळा उडत होता की 2 मिनिटांसाठी आम्हालाच वाटे का घरात बॉम्ब फुटला की काय. चला सांगतो पूर्ण विषय, पण त्याआधी घ्या तुम्हाला फॉलो करून. तर मंडळी, आज आपल्या घरात वायरिंगच्या आधी पाईप फिटिंगचं काम सुरू होतं आणि हे काम करायला आले होते परताळ्याचे दादा. सकाळपासूनच मशीन, पाईप, शिळ्या पूर्ण सामान घेऊन दोन्ही दादा एकदम फुल जोशात कामाला लागले होते. एक दादा वरती शिळीवर चढून भिंतीला कट मारत होते, तर दुसरे दादा आरामशीर पाईप फिट करत होते. भाऊ, मशीन भिंतीवर लागतात धुळला आणि चिंग्या एवढ्या उडत होत्या का 2 मिनिटांसाठी समोरचा माणूस पण दिसत नव्हता. पण दादाचा कॉन्फिडन्स भारी. आरामात माप घेऊन प्रत्येक पाईप एकदम सरळ फिट करत होते. भाऊ, खरं सांगू का, दादाचं काम एक नंबर. भिंतीत कट मारण्यापासून ते पाईप फिट बसवण्यापर्यंत सगळं काम एकदम परफेक्ट चालू होतं. काम बघूनच समजत होतं का दादाला खूप अनुभव आहे म्हणून. मग हळूहळू पूर्ण घरात पाईप फिटिंग झाली, बोर्डचे पॉइंट तयार झाले आणि आता पुढचं वायरिंगचं काम पण लवकरच सुरू होणार आणि ते काम पण दादाच करून देणार आहे. म्हणून सांगतो मंडळी, तुमच्या घरात पण असंच एक नंबर पाईप फिटिंगचं काम करायचं असेल तर परतवाड्याच्या दादांना नक्की सांगा बरं. तर मंडळी, असा गेला आपल्या घरचा आजचा खतरनाक पाईप फिटिंग कामाचा ब्लॉग. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर तर कराच, पण फॉलो कराल तर अजिबात विसरू नका.